मी सगळं तसं सोडून इकडे आले. मला यांचं माहित नव्हतं, यांनी काय फोन नव्हता मला केला. तिच्या पप्पाला फोन केला तिकडं. कोणतं गाव आहे तुमचं आणि कधी ठेवली होती? पांढरपूर गाव आहे. आता काय मागणी तुमची? माझी पोरगी मला पाहिजे. माझी पोरगी नाही दिली तर मी आत्महत्या करीन. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्यावर आपल्याला काय सांगण्यात येत होतं? पोलीस स्टेशन मध्ये आमची हे घ्यायनात, लवकर दक्षता घ्यायनात. तक्रार दिली आहे का आता आपण? तक्रार घ्यायनात ना लवकर. ते पोरीचे बापी पप्पा इथं नाही तर मला काही करता येणार. मला आज जवळ 10:30 वाजता कॉल आला की ताई ह्या जाधवच्या हॉस्टेलवरनं आपल्या धनगर समाजाच्या 2 मुली गायब आहेत आणि आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आमची कुठल्याही प्रकारची तक्रार घेत नाही येतं. आम्ही त्यांना रिक्वेस्ट करायलो तर काही राजकीय पुढारी त्यांच्या अंगावर धावून जात आहेत किंवा त्यांना त्या पोलीस स्टेशनमध्ये असे झिडके मारले जातात आणि कर्मचारी पण त्यांचं ऐकायला तयार नाही येतं. मी छत्रपती संभाजीनगरला माझ्या काही कामानिमित्त गेले असताना वापस आलेले आहे आणि मी आता जेव्हा तिथं गेले त्यावेळेस त्यांनी आम्हाला हे FR हे हॉस्टेलवाल्यांनी दाखल केलेला दिला आहे. तर माझं मत आहे की बाबा हॉस्टेलवाल्याचा दिलेला आहे पण पोरी आज सकाळपासून गायब आहेत. दोन्ही पोरी ग्रामीण भागातल्या आहेत. त्या ग्रामीण भागातल्या असल्यामुळं त्यांना आपल्या बीड शहरातली काही जास्त माहीत नाही आणि पहिल्याच वर्षी त्या हॉस्टेलला त्यांनी शिकायला ठेवलेलं आहेत. तर ह्यांच्या म्हणण्यानुसार की बाबा त्या मुली ह्या भिंतीहून तुम्ही भिंतीच्या फोटोत घेऊ शकता, खाली कितीतरी खोल भिंत आहेत. त्या जर मुलीनं भिंतीवरनं उडी मारली तर 120% त्यांचे पाय फ्रॅक्चर वगैरे होऊ शकतात. पण जर त्या पुरी गेल्यात तर हे पालकांची तक्रार पोलीस स्टेशनवाल्यांनी घ्यायला पाहिजे. कारण गोरगरिबाच्या ऊस तोड्याच्या मजुराचे लेकरं हॉस्टेलला ठेवलेले असतात आणि ते इतक्या विश्वासानं हॉस्टेलला आपल्या मुली बाळ्या शिक्षणासाठी ठेवतात. जर आज रविवारचा दिवस असताना इथं ज्या वॉर्डन मॅडम आहेत किंवा इथं ज्या मुलीला सांभाळण्यासाठी मॅडम ठेवलेल्या आहेत त्या मॅडम काय करत होत्या? सकाळच्या 6 वाजता मुली गेटच्या बाहेर, आता हे गेट बघू शकता तुम्ही, हे गेट लावलेले, ह्या गेटवर उडी मारून आल्या का त्या? हे बघा, हे गेट बघा तुम्ही, ह्या गेटवरनं उडी मारून आल्या का त्या? मग सकाळी मुली बाहेर येतात, त्यांच्या सांगण्यानुसार समोर वॉचमॅन होता त्या गेटला. मग त्या गेटला जर वॉचमॅन तिथं होता तर ह्या मुली 2 इथं उभं राहिल्या त्यांना दिसल्या नसत्या का? त्यांच्या म्हणण्यानुसार बोलतोय आम्ही, आमच्या म्हणण्यानुसार काहीच सांगत नाहीत. मग तुम्ही सांगा, तिथं एक कर्मचारी असतो, इथं मॅडम असते, तिथं गेटला वॉचमॅन असतो, मग मुली गेल्या तर कशा गेल्या? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि माझी जर आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंतही आम्ही 12 वाजेपर्यंतचा वेळ देतो त्यांना आणि पोलीस स्टेशनला पण 12 वाजेपर्यंत जर त्या दोन्ही मुली नाही भेटल्या तर नाईलाज असतं. ह्या तर ताई सकाळपासून म्हणतात मी आत्महत्या करीन, त्या दुसऱ्या मुलीचे वडील पण म्हणतात मी आत्महत्या करीन. साहजिकच आहे, आपले जर एवढे मोठे लेकरं जर गायब होत असतील तर कोणाही अश्रू अनावर होतात आणि त्या ताईसोबत ते झालंय. पण त्यांना आपल्यावर राजकीय दबाव आणण्याचा कोणी प्रयत्न केला? राजकीयच लोक तिथं बसलेले आहेत पोलीस स्टेशनला. तुम्ही स्वतः पत्रकार आहात, तिथं जाऊन बघा, प्रत्येक जण राजकीय तिथं आहे. कोणाकोणाचं नाव घेणार? नाव घेतलं तर उद्या आमच्या पण जीवाला धोके आहेत. माझ्या पण आज मी ह्यांच्यासाठी एवढी रिक्षा घेतली आहे, माझ्या पण जीवाला धोका आहे सर ह्याच्यात. तरी पण माझ्या समाजासाठी माझं रक्त माझ्या अहिल्यादेवी होळकरांच्या चरणाला लागूनच मी अर्पण करते. कारण मला माझ्या समाजाची सुरक्षता महत्त्वाची. माझ्या समाजातल्या मुली आहेत त्या, आज त्यांच्या काय मुली आणि माझ्या काय मुली किंवा तुमच्या काय मुली सर्वांच्या सारख्याच असावात. आणि हे हॉस्टेलच राजकीय ह्याच्यातून चालतं सर. तुम्ही ह्याच्या सगळं इतिहास बाहेर काढा, तुम्हालाही कळन. पण ते बाकी काही असू द्या, आम्हाला आमचे लेकरं पाहिजेत. ह्यांचं म्हणणं आहे ह्यांच्यावर कर्मचारी धावतात. आता हे ग्रामीण भागातले, ह्यांना काय माहीत कोणता कर्मचारी ह्यांच्यावर धावला का? काय ना त्यांची केस तुम्ही अरे घ्या ना, मिसिंग कंप्लेंट घ्या. मिसिंग तर घेऊ शकतात का नाही मला सांगा? तुम्ही पण पत्रकार आहात सर्वजण, मिसिंग कंप्लेंट घ्यायला काय अडचण आहे? आमच्या मुली गायब आहेत एवढ्या वाजल्यापासून, सहज तुम्ही घ्या ना मिसिंग कंप्लेंट.
घेऊन टाका मिसिंग. तुम्ही बी सांगा. आपण पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेणार आहात का? हो, मी पोलीस अध्यक्ष साहेबांना फोन केला आता, बांगर साहेबांना. पोलीस अधीक्षक हा हा SP साहेबांना. SP साहेबांची भेट घेणारच आहे. 12 वाजेपर्यंतचा वेळ दिलाय ना मी. अल्टिमेटल देते ना, कारण त्यांना पण वेळ देणं गरजेचं आहे बाबा. आपण मी असं जास्त हे करायला नाही, पण 12 वाजेपर्यंत. परंतु या हॉस्टेलमध्ये सुरक्षाच्या काही दिसतच नाही, असं की यांच्याकडे गेट उघडा आहे म्हणतात, त्याच्यानंतर रजिस्टर नोंद यांची दररोज असते नसते, हे तुम्ही सर्वांनी पालकांनी सुद्धा चेक केलं पाहिजे याच्यानंतर. बरोबर आहे. ऐका, आता हे असे मजूर पालक आपल्यासारखे चेक करतात सर. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगते, आत्ताची स्टोरी सांगते, बोलवा ह्यांना सगळ्याला. मी गेल्याच्या नंतर पोलिस मला स्वतःला म्हणले पोलिस, ताई आम्ही सकाळपासून इथंच आहोत, तुम्ही काय स्टंटबाजी करायला आलात का? मला तुम्हालाही सगळ्याला माहिती आहे की मी आतापर्यंत जेवढ्या बीडमध्ये घटना घडल्या तेवढ्या सगळ्या मुलींच्या प्रकरणामध्ये उपस्थित असते का नसते? सगळ्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी करते का नव्हते? जर तुम्ही ह्यांच्या केस घेत नसताना तर मला नाईलाज असतं पोलीस स्टेशनला येणंच नाही. आम्ही स्टंटबाजी करत नाहीयेत. आम्ही आमच्या मुलींसाठी हक्कासाठी. आता काय मागणी असेल आपली? माझी ह्यांच्या पालकांच्या वतीने अशी मागणी आहे की 12 तासाच्या आत आमच्या मुलींचा शोध घ्या. जर शोध नाही घेणं झाला तर त्याचे सर्वस्वी जिम्मेदार ह्या हॉस्टेलचे चालक, मालक, संस्थापक, इथले स्वयंपाकवाली बाई, इथले कर्मचारी, इथल्या मावशी, गेटवरचं वॉचमॅन, हे सर्वांवर केस गुन्हा दाखल करा.